नमस्कार मित्रांनो, मी दर्शन चौधरी आणि आपण बघत आहात आपले चॅनल ट्रेडिंग मराठी. तर मित्रांनो, आज पुन्हा आपण मार्केट ॲनालिसिसवर व्हिडिओ घेऊन आलो आहोत. उद्या आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि काही स्टॉक्समध्ये इंट्राडे ट्रेडिंग कशी करायची, एंट्री काय करायची, टार्गेट काय असणार, सर्व पॉईंट्स आपण या व्हिडिओतनं डिस्कस करणार आहोत. आपण निफ्टी पासून सुरुवात करूया. निफ्टीत जसं की मी तुम्हाला आज सांगितलं होतं की ही जी लेवल आहे, हा जो स्विंग लो आहे, हा ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला एक सेल ट्रेड चांगली भेटू शकते आणि तुम्हाला दोन टार्गेट दिले ते एक ही लेवल म्हणजे 17,350च्या आसपासचं फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट तुम्हाला दिलं होतं 17,250चं ते सेकंड टार्गेट, आणि ते दोघे टार्गेट आज चांगल्या रीतीने अचीव झाले आणि एक चांगला फॉल आपल्याला पाहायला, फ्री फॉल पाहायला भेटला आहे आणि चांगला प्रॉफिट बऱ्याच जणांनी आज केलेला आहे. तर उद्या याच्यात काय करायचं आहे नक्की, आता एवढा मोठा फॉल आल्यानंतर उद्या नक्की कोणत्या प्रकारे ट्रेडिंग करायचे हे आज आपण बघणार आहोत. सो निफ्टीत एकदम सिंपल लॉजिक आहे. उद्याच्या मार्केटच्या ओपनिंगवर आपल्याला ट्रेड डिसाईड करायची, त्यामुळे मी तुम्हाला 2 ते 3 कंडिशन सांगतो आणि जर मार्केटने त्याच रीतीने वर्क केलं तरच तुम्हाला ट्रेड घ्यायची, अदरवाईज तुम्हाला उद्या ट्रेड घ्यायची नाही. एकदम सिंपल असणार आहे. तर मित्रांनो, फर्स्ट कंडिशन असते, जर मार्केट साईडवेज उघडलं आणि खालच्या साईडला मुवमेंट द्यायला चालू केलं आणि समजा या लेवलपर्यंत आलं, इथे कुठंतरी येऊन पुन्हा सपोर्ट घेऊन वरच्या साईडला निघालं, म्हणजे इथे जवळपास असा डब्ल्यू पॅटर्न क्रिएट होईल किंवा डबल बॉटम पण तुम्हाला म्हणता येईल. सो अशा रीतीने जेव्हा मार्केट स्ट्रक्चर दिसेल तेव्हा तुम्ही जिथे रिजेक्शन घेतल्यानंतर ग्रीन कॅन्डल बनेल लोला, या पॉइंटला जवळपास म्हणजे 17,100च्या आसपास, 17,100च्या आसपास, जिथे या लो लेवलला जो हा स्विंग लो आहे तो इथे रिजेक्शन कॅन्डल बनल्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनेल. रिजेक्शन कॅन्डल म्हणजे हे बघा, असे खालून रिजेक्शन भेटेल कॅन्डलला, त्यानंतर जी ग्रीन कॅन्डल बनणार आहे तिथे तुम्हाला एंट्री करायची बाईंगसाठी. तो एक डब्ल्यू पॅटर्न हा एक बाईंगचा सिम्बॉल असतो आणि मार्केट वरच्या साईडला तुम्हाला एक टार्गेट चांगला अचीव होऊ शकतं. कारण एवढा मोठा फॉल आल्यानंतर एक रिटेस्ट करूनच मार्केट खाली पडू शकतं. तो याचा अर्थ असा आहे की तुम्हाला रिटेस्टला पण ट्रेड करायचंय. रिटेस्ट म्हणजे बाईंग साईडला रिटेस्ट होऊ शकतो. सो ही लेवल पण तुम्हाला कॅप्चर करायची, ही मुवमेंट पण कॅप्चर करायची, त्यासाठी मी तुम्हाला ही एक ट्रेड देत आहे. ही एक कंडिशन आहे. पहिली कंडिशन सगळ्यांना लक्षात आलीच असेल की या लो लेवलला जसाही इथे रिजेक्शन घेऊन वरच्या साईडला निघेल तुम्हाला एंट्री करायची आहे आणि तुमचं जे टार्गेट असणार आहे ते सिंपल असणार आहे. मार्केट हे रिटेस्ट कोणत्या लेवल पर्यंत करू शकता, हा जो मी काल तुम्हाला दाखवला होता बॉक्स, तिथपर्यंत करू शकतो. सो सिंपल लेवल आहे 17,340 ते 350 त्या रेंजमध्ये तुम्ही टार्गेट हे तुमचं बुक करू शकतात आणि जर मॅक्झिमम टार्गेट पाहिजे असेल तर 17,400 ते 450 हे टार्गेट तुम्ही घेऊ शकतात बाईंगसाठी, जर या कंडिशनचा उपयोग झाला तर. त्यानंतरची जी सेकंड कंडिशन आहे त्यात समजा जर मार्केट हे ह्यूज गॅपअप उघडलं, सो ह्यूज गॅपअप उघडल्यावर तुम्हाला काय करायचं, वेट करायचं आहे. जर मार्केट खालच्या साईडला आलं आणि या लेवलला म्हणजे जिथे क्लोजिंग दिली आज त्या लेवल पासून रिजेक्शन घेऊन पुन्हा वर जायला लागलं तेव्हाही तुम्हाला बाय करायचं आहे. तिथे तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे, म्हणजे मार्केट असं यू फॉर्मेशन क्रिएट करेल आणि वरच्या साईडला जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला इथे बाईंग ट्रेड घ्यायची आणि हे तुमचे टार्गेट असणार आहे. जसं की मी मगाशी सांगितले तेच तुमचे टार्गेट असणार आहे. सो सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर झाल्या असल्या, 2 कंडिशन एकदम क्लिअर कट समजल्या असतीलच. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन अशी की ह्यूज गॅप डाऊन जर उघडलं तर काय करायचं. ह्यूज गॅप डाऊन उघडलं तर तुम्हाला ट्रेड करायचं नाहीये. समजा ह्यूज स्मॉल गॅप डाऊन उघडलं, छोटंसं गॅप डाऊन उघडलं आणि एक रिजेक्शन कॅन्डल बनवून ग्रीन कॅन्डल बनली, ठीक आहे, पहिलीच कॅन्डल 15 मिनिटाची एक रिजेक्शन कॅन्डल म्हणजे अशी कॅन्डल बनली, एक रिजेक्शन त्यानंतर एक छोटीशी ग्रीन कॅन्डल, ठीक आहे. तर असं इथे कुठेतरी या लेवलला झालं 17,100च्या आसपास, तर तुम्हाला तिथे पण एंट्री करायची बाईंगसाठी, कारण तो पण एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्म होणार आहे. सो क्लिअर कट समजला असेल. फक्त तुम्हाला ह्यूज गॅप डाऊन जर एंट्री भेटत असेल, सॉरी मार्केट जर ह्यूज गॅप डाऊन उघडलं तर तुम्हाला एंट्री अवॉइड करायची आहे, कारण ऑलरेडी तुमचा हा जो प्रॉफिट आहे तो निघून गेलेला असेल. आणि समजा मार्केटनी जर डब्ल्यू पॅटर्न फॉर्म नाही केला या लेवलला, ठीक आहे, आणि मार्केट जर क्लिअर कट फर्स्ट कॅन्डल किंवा फर्स्ट हाफ म्हणजे 9:15 ते 11:15च्या आसपास मध्ये मार्केटनी या लेवलच्या खाली 15 मिनिटाची कॅन्डल ब्रेक केली तरी तुम्ही सेलिंगसाठी जाऊ शकता. समजलं ही कंडिशन मित्रांनो. ही कंडिशन पण इम्पॉर्टंट कंडिशन आहे, कारण एक चांगला परत फ्री फॉल आपल्याला पाहायला भेटू शकतं जर ही लेवल ब्रेक झाली तर, ठीक आहे. तो ही गोष्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायची. समजा ही लेवल
ब्रेक झाली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, तर तुम्हाला एक चांगले ह्यूज टार्गेट म्हणजे कुठपर्यंत इथे बघू शकतात की 17,000 किंवा 16,900 पर्यंतचे हे टार्गेट आहे. हे इथपर्यंत तुम्हाला ह्यूज टार्गेट तुम्हाला भेटू शकतं या लेवल पर्यंत. ठीक आहे. सो हा स्विंग ब्रेक झाला तर तुम्ही एंट्री करू शकता सेलिंगसाठी. आणि बाईंगच्या पण मी तुम्हाला 2 ते 3 कंडिशन सांगितलंय, तर त्या लक्षात ठेवा आणि निफ्टीवर चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. हे तर बघितलं आपण आता निफ्टीचं. आता आपण बघूया बँक निफ्टी. बँक निफ्टी मध्ये काय आपल्याला चान्सेस आहेत ट्रेड घेण्याचे ते पण बघून घेऊया. तर बँक निफ्टीवर एक चांगल्या सपोर्ट पॉइंटला आता बँक निफ्टी आहे. बघू शकतात ही एक रेक्टँगल मी ड्रॉ केला. इथे एक चांगला सपोर्ट नेहमी मार्केटला भेटत असतो. सो हा पण एक चांगला सपोर्ट पॉइंटला आहे. समजा मार्केट उद्या साईडवेज उघडलं आणि पुन्हा या पॉइंटला आला आणि रिव्हर्स फिरलं, म्हणजे इथे पण जवळपास डब्ल्यू पॅटर्न फॉर्म होणार आहे. तो या डब्ल्यू पॅटर्न इथे जेव्हा रिजेक्शन कॅन्डल बनेल त्याच्यानंतरची ग्रीन कॅन्डल, तेव्हा पण तुम्ही बाईंग साठी एंट्री करू शकतात. आणि जे तुमचे टार्गेट असणार आहे ते हेच टार्गेट असणार आहे. बघा फर्स्ट एकदम ह्यूज टार्गेट आहे 38,700 चं. हे फर्स्ट हे सेकंड टार्गेट असणार आहे आणि फर्स्ट टार्गेट जे असणार आहे तुमचं 38,350 ही लेवल आहे. हे तुमचं फर्स्ट टार्गेट असणार आहे. सेकंड टार्गेट हे असणार आहे. तो क्लिअर आहे. इथे पण डब्ल्यू पॅटर्न फॉर्म होण्याचे चान्सेस आहे. तो या लेवलवर पण लक्ष ठेवा. आणि त्यानंतरची नेक्स्ट कंडिशन आहे की ब्रेकडाऊन, म्हणजे ही लेवल जर ब्रेक केली तर तुम्ही इझिली सेल करू शकता. ठीक आहे. म्हणजे आज स्विंग लो तर ब्रेक होईल आणि ही लेवल ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला सेलिंगसाठी एंट्री घ्यायची आहे. आणि सेलिंगसाठीचे तुमचे जे टार्गेट असणार आहे तर फर्स्ट टार्गेट असणार आहे 37,350. ही एक लेवल फर्स्ट टार्गेटसाठी असणार आहे. देन सेकंड टार्गेटसाठी ही एक लेवल असणार आहे 37,000. ठीक आहे. तर 2 टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड करू शकता सेलिंगसाठी. त्यानंतर ह्यूज गॅप डाऊन याच्यात पण उघडल्यावर तुम्हाला ट्रेड करायची नाही, सेम निफ्टी सारखं. तर ह्यूज गॅप डाऊन उघडलं कुठेतरी इथे तर तुम्हाला ट्रेड करायची नाहीये. आणि ह्यूज गॅप अप जर उघडलं तर तुम्हाला वेट करायचं. मार्केट इथे आल्यानंतर तुम्हाला बघायचंय की मार्केट कसं रिॲक्ट करतंय. समजा इथे रिजेक्शन घेतलं आणि एक ग्रीन कॅन्डल ओपन केली 15 मिनिटाची म्हणा किंवा 5 मिनिटाची जरी ग्रीन कॅन्डल रिजेक्शन कॅन्डल नंतर ओपन झाली तरी तुम्ही एंट्री करू शकतात. म्हणजे इथे यू पॅटर्न फॉर्म होऊ शकतो आणि एक बाईंग ट्रेड तुम्हाला इथे कुठेतरी चांगली भेटू शकते. सो या कंडिशन बँक निफ्टी आणि निफ्टीच्या लक्षात ठेवा, जवळपास सिमिलरच आहे कंडिशन. सो उद्या बँक निफ्टीवर पण तशाच पद्धतीने ट्रेड करा. त्यानंतर मित्रांनो आपला जो नेक्स्ट स्टॉक आहे तो आहे विप्रो. विप्रोवर जर तुम्ही बघितलं तर आज पण आपण ट्रेड घेतले आहे. जेव्हा हा रेक्टँगल ब्रेक झाला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं सेल करा. ठीक आहे. सो त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपलं जे टार्गेट दिलं होतं, मी हे फर्स्ट टार्गेट दिलं होतं, जवळपास तेच टार्गेट आपलं अचीव झालंय इझिली. सो ज्यांनी ट्रेड घेतले असेल आणि स्टॉप लॉस ट्रेलिंग कन्सेप्ट वापरले असेल त्यांनी पूर्ण टार्गेट अचीव केलं असेल. तो स्टॉप लॉस ट्रेलिंगचा कन्सेप्टचा हाच फायदा आहे की मॅक्झिमम टार्गेट अचीव करता येतं. किंवा जर ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तरी तुम्हाला छोटासा प्रॉफिट होणार आहे, लॉस होणार नाही ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तरी. सो याचा फायदा असा आहे की 10 ट्रेड मध्ये 2 ट्रेड या अशा येतात की ते ह्यूज प्रॉफिट देऊन जातात. सो स्टॉप लॉस ट्रेलिंग कन्सेप्ट नक्की शिका आणि वापरा. मी माझ्या बऱ्याचशा मागच्या व्हिडिओमध्ये ते कन्सेप्ट शिकवले स्टॉप लॉस ट्रेलिंगची, तर ते तुम्ही बघू शकतात. सो विप्रोवर उद्या कोणत्या पॉइंटला एंट्री करायची ते आपण बघून घेऊया. त्यासाठी पहिले आपण डेली टाइम फ्रेम बघूया. सो डेली टाइम फ्रेमवर पण बघू शकतात की एकदम वीक आहे विप्रो. सो आपण सेलिंग ट्रेड साठीच बघणार आहोत की बघा असा पॅटर्न फॉर्म झालाय. ठीक आहे. सो या लेवल पर्यंत तरी ऍटलिस्ट तो येऊ शकतो, विप्रोचे चान्सेस आहे. आणि त्यानंतरच तो रिजेक्शन घेऊ शकतो. ठीक आहे. त्या लेवलला आल्यानंतरच एक रिजेक्शन घेऊन वरच्या साईडला जाण्याचे चान्सेस आहे, कारण इथे डब्ल्यू पॅटर्न मग फॉर्म होऊ शकतो बघा अशा रीतीने. ठीक आहे. सो मार्केटला इथे पर्यंत येणं इझिली पडेल. सो आपल्याला इथे एक सेलिंग ट्रेड पण आपल्याला इझिली कॅप्चर करता येईल. तर आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया आणि कोणत्या पॉइंटला एंट्री करायची आहे ते बघून घेऊया. सो सिंपल एंट्री असणार आहे तुमची. हे बघा मी इथे एक रेक्टँगल पॅटर्न मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. ठीक आहे. म्हणजे आजचा जो स्विंग लो आहे तो ब्रेक झाला का तुम्हाला सेलिंग साठी एंट्री करायची. हा जो स्विंग लो आहे, ठीक आहे, तो जो लो आहे तुमचा तो आहे 555 चा. 555 लेवल ब्रेक केली फर्स्ट कॅन्डलनी म्हणा किंवा फर्स्ट हाफ मध्ये विप्रोने, तर तुम्ही सेलिंग साठी जाऊ शकतात. आणि तुमचे टार्गेट्स हे यावेळेस छोटे असणार आहे. फर्स्ट टार्गेट तरी जनरली छोटा असणार आहे 550चा, जवळपास 5 रुपयाचं टार्गेट असणार आहे. देन सेकंड टार्गेट तुम्ही जाऊ शकता मॅक्झिमम टार्गेट साठी स्टॉप लॉस ट्रेलिंग करून 542 च्या आसपास हे सेकंड टार्गेट असणार आहे. सो विप्रो मध्ये तुम्हाला इझिली
सेलिंग ट्रेड उद्या भेटू शकते आणि याच्यात उद्या पण चांगला प्रॉफिट होऊ शकतो. सो हे नक्की फॉलो करा. त्यानंतर मित्रांनो आपला जो नेक्स्ट स्टॉक आहे LT. ठीक आहे, तर या स्टॉकवर तुम्हाला कशा रीतीने ट्रेड करायची तेही बघून घेऊया. सो सिम्पल आहे, तुम्ही बघू शकतात की हा एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे खालच्या साईडला आणि तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर कळेल की या रेक्टँगलला आलं की मार्केट हे वरच्या साईडला मुवमेंट देत आहे. बघा इथे बघू शकता रेक्टँगल जवळ आलं की मार्केट मुवमेंट देऊ शकतं. सो एक चांगला सपोर्ट आहे असे म्हणता येईल. ठीक आहे, सो त्याच सपोर्ट पॉईंटवर आता हा LT स्टॉक आहे. सो असं नाही की प्रत्येक वेळेस सपोर्ट घेऊन वरच जाईल. ठीक आहे, सो तुम्हाला ऑब्झर्व करायचंय, समजा उद्या इथे सपोर्ट घेतला, असं रिजेक्शन बनवलं, जर जसं तुम्हाला इथे दिसतंय रिजेक्शन आहे बघा, इथे घेतलंय रिजेक्शन, इथे घेतलंय, अशा पद्धतीने रिजेक्शन कॅन्डल दिसली, त्याच्यानंतरची जी ग्रीन कॅन्डल बनेल त्याच्यात तुम्हाला एंट्री करायची बाईंग साठी. आणि तुमचे जे टार्गेट असणार आहे, तर फर्स्ट टार्गेट तुम्ही इथपर्यंत या लेवल पर्यंत ठेवू शकतात 1922 साठी. देन सेकंड टार्गेट 1956 पर्यंत जाऊ शकतात. सो स्टॉप लॉस ट्रेलिंग याच्यात पण तुम्ही उद्या वापरू शकता. तो ही एक फर्स्ट कंडिशन आहे. आणि समजा या लेवलला सपोर्ट घेता ही लेवल ब्रेक केली, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, बिंदास सेलिंग करायची. ठीक आहे, सेलिंग करायची, ही लेवल फक्त नीट ब्रेक होऊ द्यायची मित्रांनो. हा जो रेक्टँगल ड्रॉ केला याचा जो लो आहे 1866.25, इकडे राईट साईडला बघू शकतात 1866.25, ही लेवल क्लिअर कट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ब्रेक होऊ द्यायचे, त्याच्यानंतरच सेल करायचं तुम्हाला. कारण तुम्ही इथे बघू शकतात की हाय चान्सेस आहे की इथून सपोर्ट घेऊन जातो. तो बोथ केसेस आहे, बाईंग साठी पण आहे हा स्टॉक, सेलिंग साठी पण आहे. आणि सेलिंग साठीचे टार्गेट तुम्ही पिवट पॉईंट या इंडिकेटर मधून घेऊ शकतात. जर पिवट पॉईंटची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये आल्या, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये आल्यावर तुम्हाला इंडिकेटर्स नावाचा ऑप्शन आहे, फोल्डर आहे, त्यात तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल. इंडिकेटर कसं लावायचं, पिवट पॉईंट आणि त्याच्यावरनं टार्गेट आणि स्टॉप लॉस कसे घ्यायचे, या सर्व गोष्टी मी त्यात शिकवल्या आहे. तर तुम्ही जाऊन ऑब्झर्व करू शकता त्या व्हिडिओ. त्यानंतर आपला जो नेक्स्ट स्टॉक आहे तो आहे मुथूट फायनान्स. मुथूट फायनान्सच्या मी डेली टाइम फ्रेमवर येतो आणि तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकतात की मी इथे पण एक रेक्टँगल पॅटर्न ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, त्या रेक्टँगल पॅटर्नवर तुम्ही बघू शकतात की हा जेव्हा या पॉइंटला येतो तेव्हा एक चांगलं याला सपोर्ट लेवल आहे ही भेटते आणि बघू शकता की तिथूनच अपसाईडला मोमेंटम ही येत असते. ठीक आहे, सो आता पण जर तुम्ही बघितलं तर हा चांगला एका सपोर्ट लेवलला आहे आणि तिथून एक ग्रीन कॅन्डल पण डेली टाइम फ्रेमवर बनवली आहे. सो आपण याच्यात इंट्राडे मध्ये कशा रीतीने ट्रेड करू शकतो ते बघूया. सो मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलोय आणि जर तुम्ही नॉर्मली इथून जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तरी तुम्ही बघू शकतात की ट्रेंड लाईन ब्रेक झाली तरी तुम्ही इझिली एंट्री करू शकता. ठीक आहे, सो उद्या मॉर्निंगलाच याच्यात एंट्री भेटू शकते जर हा स्विंग हाय ब्रेक केला. ठीक आहे, हे जे रिजेक्शन्स तुम्हाला दिसत आहे, सो या रिजेक्शनच्या वर कॅन्डल कोणती क्लोज झाली फर्स्ट 15 मिनिटाची म्हणा 5 मिनिटाची म्हणा, तर तुम्ही एंट्री करू शकतात. आणि तुमचे फर्स्ट टार्गेट जे असणार एक स्मॉल टार्गेट आहे हे 1444चं हे फर्स्ट टार्गेट असणार आहे. देन सेकंड टार्गेट तुमचे असणार आहे 1467चं. सो या दोन टार्गेट साठी तुम्ही मुथूट फायनान्स मध्ये बाईंग करू शकतात आणि इझिली चांगला प्रॉफिट जनरेट करू शकतात. सो तुम्हाला बोथ मी बाईंग आणि सेलिंगचा ट्रेड दिला आहे. आणि त्याचसोबत मी तुम्हाला अजून एक ट्रेड देतोय एक सिप्ला मध्ये. ठीक आहे, सो सिप्ला मध्ये पण बघून घेऊया. एक डेली टाइम फ्रेमवर एक चांगला तुम्ही बघू शकतात एक हाय बनवल्यानंतर इथे एक डबल टॉप पॅटर्न फॉर्म झाला आणि एक पुन्हा सिप्ला डाऊन साईडला आला होता. सो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण बघूया की तुम्हाला एंट्री कुठं भेटणार आहे सिप्ला मध्ये आणि टार्गेट्स काय असणार आहे तेही आपण बघून घेऊया. ठीक आहे, सो उद्या जर स्विंग लो ब्रेक झाला, ठीक आहे, हा स्विंग लो आहे, तिथे मी एक रेक्टँगल पॅटर्न पण ड्रॉ केला आहे. तो स्विंग लो ब्रेक झाला आणि 15 मिनिटाच्या कॅन्डलनी याच्या खाली क्लोजिंग दिली. ठीक आहे, 928 या लेवलच्या खाली 928.50 या लेवलच्या खाली जर क्लोजिंग दिली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमनी तर तुम्ही सेल करू शकतात सिप्लाला. तुमचे जे टार्गेट असणार आहे 920चं फर्स्ट टार्गेट असणार आहे, देन सेकंड टार्गेट तुमचा असणार आहे 909चं. सो या दोन टार्गेट साठी तुम्ही सेलिंग करू शकतात सिप्लामध्ये.
तर मित्रांनो, आपल्या अनालिसिस व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अनालिसिस कसं वाटतं, तुम्ही ट्रेड करतायत का नाही, तुमचा प्रॉफिट होतोय का लॉस होतोय, किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे, हे सर्व कमेंट मध्ये मला नक्की सांगा. म्हणजे नवीन नवीन सोल्युशन्स मी पण त्याच्यावर काढू शकतो. आणि प्लीज मित्रांनो, जर तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मधल्या व्हिडिओ कोणी बघितला नसतील तर पहिले बघा, कारण त्या खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत. सो त्या जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पण समजेल की नक्की या लेवल्स फाइंड आउट कसे करायच्या आणि ट्रेड कशी करायची. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.